झाली होती त्याबद्दल आता वेळेवर जे विषय झाला त्याबद्दल पालकमंत्री साहेब, माझी विनंती आहे पालकमंत्री महोदय, सर्व आमदार, सर्व अधिकारी, माता भगिनी बंधू, खरं तर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपला जो जिल्हा प्रकल्पाचा जिल्हा होणार आहे, मी पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करेन की बऱ्याच वेळेस आपल्या कार्यकर्त्यांमार्फत बरीच कामं येतात ती नंतर मंजूर होतात, परंतु आता आपण थोडंसं ते उलट नियोजन केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्याला आवश्यक आहेत त्या होणं गरजेचं आहे. येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आपला जिल्हा एक प्रगत जिल्ह्यामध्ये आपल्याला नेऊन ठेवायचा आहे. अशा वेळेस आपल्याला प्रायोरिटीने काही काम करावं लागतील. ज्याच्यामध्ये मला वाटतं की इलेक्ट्रिसिटीचा एक मोठा प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी सबस्टेशन्स नाही आहेत, फीडर स्टेशन नाही आहे. प्रत्येक खात्याने ज्याचा उल्लेख केला त्या खात्याने लगेच नोंद करून ठेवायचं आणि या वक्तव्याचं पुढच्या अनुपालन अहवालामध्ये सांगोपांग विचार करून त्याचं उत्तर सकारात्मक दिलं पाहिजे. बोला. बऱ्याचशा गावापाड्यांना अजूनही लाईट पोचलेली नाहीये. बऱ्याच ठिकाणी सबस्टेशन मंजूर आहेत, परंतु जमिनीचा अभाव आहे, फंडचा अभाव आहे. जव्हारमध्ये जामसर बोराळ्याला आपलं एक सबस्टेशन उभं आहे, तिथेही लवकरात लवकर कार्य होणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी सबस्टेशन फीडर्स नाही आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर वादळ आल्यानंतर झाडं पडतात, फांद्या पडतात, पूल वापरतात आणि जिथे 10 ते 12 किलोमीटरला स्टेशन पाहिजे ते आता 24 ते 25 किलोमीटरला आहे. एवढे पेट्रोलिंग करता MSMEच्या अधिकाऱ्यांची धावपळ होते. त्यामुळे हे प्रायोरिटी या वर्षात घ्यावी असं मला वाटतं. त्यामुळे ग्रामीण भाग असेल किंवा वसई विरारचा शहरी भाग असेल, त्या दोन्ही ठिकाणी आपण हे स्विचिंग स्टेशन, सब स्टेशन यांना प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यासाठी फंड अवेलेबल केला पाहिजे असं मला आपल्याला आग्रहाची विनंती. दुसरं महत्वाचं, साधारणतः 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे 165 अनकनेक्टेड गावं होती, जी आता 45 वर आलेले. परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही पावसाळ्यामध्ये संपर्क तुटतो. मसेपाडा असेल, लोपाचा असेल किंवा सोनाळ्याचा असेल, तर त्या ठिकाणी लोखंडी पूल करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी साकव नाहीये, ते साकव प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यासाठी आपण असा निधी, PPC निधी हा अवेलेबल करण्याची मी आपल्याला विनंती करतो. बऱ्याच ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये बघतो की स्मशानभूमी नाहीये. स्मशानभूमी काही तिथे सरकारी जागा नसते, गावठाण नसते, किंवा काही फॉरेस्टच्या ठिकाणी तिथे तात्पुरती ते करतात. आता बातमी आपल्या बघितलं असेल की ताडपत्री धरून माणसांना ते जाळलेले वगैरे, तर ते थोडंसं विचित्र वाटतं. आपल्या पालघर जिल्ह्यासाठी घोषणावळ नाही. त्यामुळे मला वाटतं की अशा ठिकाणी जव्हार किंवा डहाणी किंवाच्या माध्यमातून आपण स्मशानभूमी, त्याला लागणाऱ्या जोड रस्ते, त्याला लागणारं साकव, यासाठी आपण प्रायोरिटीने हा निधी खर्च केला पाहिजे. जेणेकरून जे मिसहॅपनिंग असतं किंवा एखादी घटना घडते आणि त्याचीच बातमी होते, त्यामुळे त्या ठिकाणी अशा हे करणं आवश्यक आहे. टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं तर आपला खूप टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू बरेच सर्किट डेव्हलप करणं आपल्याला शक्य आहे. ग्रामीण भागामध्ये जव्हार, मुखाडा असेल किंवा विक्रमगड असेल किंवा शहरी भागात वसई विरारमध्ये खूप टुरिस्ट प्लेस आहेत, ज्या ठिकाणी आपण टुरिझम सर्किट आपण डेव्हलप करू शकतो, तर ते होणं आवश्यक आहे. शाळांची दुरुस्तीची मागणी खूप होते, अंगणवाडी दुरुस्ती खूप होते, त्यासाठी सुद्धा निधी राखणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी इमारतीच नाही आहेत अशा अंगणवाडी, PHC ह्यासाठी निधी मला वाटतं आपल्याला दिला पाहिजे. मागच्या पावसाळ्यामध्ये जवळजवळ 6 महिने पाऊस झाला आणि त्यामुळे जिल्ह्यातले सगळेच रस्ते खराब झालेले, तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रायोरिटी आपण घेतली पाहिजे की
ज्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे किंवा आताही या 4 दिवसाच्या पुरामध्ये बऱ्याचशा पुलावरून रस्ते खराब झालेले आहेत, काही गावांचा संपर्क थोडासा रस्त्यामुळे कमी होतोय, तर त्या ठिकाणी रस्त्यांसाठीचा निधी आपण अवेलेबल केला पाहिजे असं मला वाटतं. या व्यतिरिक्त रोजगाराचं एक खूप मोठं साधन आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतो स्किल डेव्हलपच्या माध्यमातून, आणि आपण बाबू प्रोजेक्ट वगैरे करतोय त्यासाठी सुद्धा आपण या येणाऱ्या काळामध्ये करणं आवश्यक आहे. धन्यवाद. बांधकाम खात्याचे बरेचसे प्रश्न सगळ्या लोकनेत्यांनी मांडलेले आहेत. आपले 2 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, पालघर आणि जव्हार, आणि सुपरिटेंडेंट इंजिनियर ठाण्यात असतात, तर त्यांच्याकडून जे मॉनिटरिंग व्हायला पाहिजे ते होत नाही सर. त्यामुळे साहेब आपल्याला विनंती आहे की आपल्या पालघर जिल्ह्यासाठी सेपरेट सुपरिटेंडेंट इंजिनियर PWD, बरोबर ना किरी साहेब, डोंगरे साहेब, असणं आवश्यक आहे ना? आवश्यक आहे की नाही? तुम्हाला आवश्यक आहे नाही साहेब? आपल्याला विनंती आहे की आपल्या पालघर जिल्ह्यासाठी या सर्व कामांची व्यवस्थित निगराणी करण्यासाठी एक सुपरिटेंडेंट इंजिनियर असणं आवश्यक आहे. आम्ही सगळे आपल्याला पत्र देतो, आपल्या माध्यमातून मागणी करावी एस मिळेल. आणि आपल्या गरोदर माता ज्या आहेत, गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यासाठी बऱ्याच सेंटरला मान्यता दिली होती, त्यांना अनुदान सुद्धा आपण काही प्रमाणात देत होते. मध्यंतरी काळात अनुदान न दिल्यामुळे त्या सोनोग्राफी काही होत नाही तसं कंप्लेंट आले, तर रुटीन सोनोग्राफी आणि ॲनोमली स्कॅन हे होणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्याची अनुदानाची जर काही प्रोव्हिजन नसेल तर प्रोव्हिजन आपल्या TPC मार्फत काही करावी. आता ते पत्र ते आता थोडे नका. आता सभागृहामध्ये अर्धा तास पिन ड्रॉप झालेच असं माझी अपेक्षा आहे.